सकाळच्या नाश्त्यासाठी मला पाहिजे होती खोबऱ्याची चटणी, त्याचीच मी इथे तयारी करत होती आणि अम्मा लागली होती बाहेर देवपूजा करायला. आता तुम्हाला इथे जरा वेगळं वेगळं किचन दिसत असेल, कारण काल रात्री मम्मी पप्पांना बाय करून आम्ही आलो होतो चाळीतल्या घरी म्हणजे अम्माकडे. आता आमचा 2 दिवस मुक्काम इथेच असणार आहे. मला खायची होती इडली फ्राय. आता ते काय लगेच बनत नाही म्हणून बाहेरून घेऊन आला होता सचिन. त्यालाच मी इथे बारीक बारीक असं कट केलं आणि त्यानंतर तेल गरम करून त्यात मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी दिली आणि कट केलेली इडली मी त्याच्यामध्ये ॲड केली. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घातला होता थोडा लाल मसाला. मला तिखटच आवडतं आणि नवरा म्हणाला की आज मी शूट करतो. म्हटलं ठीक आहे, आयू झोपला होता ना. आणि अशा प्रकारे नाश्ता रेडी करून झाला होता. कधी खाऊन बघा, छान लागतो. आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. आयू इथे झोपला होता म्हणून तो दिसत नव्हता. मग तो उठला आणि त्याने पण नाश्ता केला आणि ह्या दोघा भावा बहिणींचं इथे खेळणं चालू झालं होतं. आता दिवसभर हेच असणार. मग काय, पावसाने लावली होती हजेरी. कधी हा पाऊस जातो काय माहिती. माझी कामं बाकीची चालू होती, त्याचबरोबर इथे कपडे सुकत घालत होती. आता बाकीची कामं आटपून घेते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो बाय.